नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता तुम्ही पाहू शकता मार्च 28 म्हणजे 28 मार्च रोजी ही बातमी ट्विटरद्वारे पोस्ट केली होती। कोणी तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले होते त्यांच्या ट्विटर हँडलवरून की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून म्हणजे 29 मार्चपासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे। या अंतर्गत 2000 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे। तर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मनपूर्वक आभार। आता हे एवढी मोठी बातमी दिली होती म्हणजे ट्विटर हँडलवरती स्वतः आपले जे सीएम आहेत, मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं व त्यांनी एक वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी सुद्धा त्यांनी एक हे दिलं होतं। तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचे निधी वितरण करण्यात येणार आहे। पण आता ही जी चर्चा आहे सुरू आहे 28 तारखेपासून शेतकरी बंधू वाट पाहत आहेत की आमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार। तर 2000 रुपये तुम्हाला प्रति हप्ता मिळत आहे, पण काही शेतकरी बांधवांना पाठीमागचे 2-3 हप्ते सुद्धा मिळाले नाही। तुम्हाला एकत्रितपणे आता 6000 रुपये किंवा ज्यांचे 2 राहिले आहेत त्यांचे 4000 रुपये सुद्धा येऊ शकतात। तर शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना माहे फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे। या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास 2000 प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्याचे प्रतिवर्षी 6000 रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे। तसेच जे नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहे असे शेतकरी बांधवांच्या सुद्धा खात्यामध्ये पैसे जमा होत आहे। आता सरकारने सांगितले आहे की तुम्हाला इथे आपण पाहू शकता की थेट जमा होणार आहे। आता वितरण तर झालेलं आहे, डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे। 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ सुद्धा मिळणार आहे अशी त्यांनी घोषणा केली आहे। आपल्या चॅनलवरती याच्याबद्दल सुद्धा माहिती आली होती। पण आता शेतकरी बांधवांना हा प्रश्न आहे की ही जी ऑफिशियल बातमी सरकारने दिली असून सुद्धा अजूनही पैसे त्यांच्या खात्यामध्ये का आले नाही। तर आता हे पैसे आता वितरण केले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो टेन्शन घेऊ नका, पीक विम्याचे सुद्धा पैसे तुम्हाला मिळणार आहे असे सांगण्यात आले होते की माननीय कोकाटे यांनी सांगितले होते की 31 मार्चच्या आधीच तुमचे पीक विम्याचे पैसे येणार आहेत। पण आता हे 2-3 दिवस सलग सुट्ट्या आल्या, शनिवार झाला, रविवारी गुढीपाडवाची, त्यानंतर रविवारची सुट्टी, ईदची सुट्टी, असे 2-3 दिवस कंपन्यांना सुद्धा सुट्ट्या होत्या। पण आता जे काही कामं रखडलेले जे कामं आहेत ते पुन्हा एकदा मार्गी लागून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे। नमो शेतकरी सन्मान निधीचे ज्यांना पैसे मिळाले आहेत त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणाकोणाला पैसे आले व पीक विम्याचे सुद्धा पैसे नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्कीच विश्वास ठेवा, कारण हे जे ऑफिशियल बातमी असतात तेच आपल्या चॅनलवर असतात की फेकाफेकीची कामं नाही आहेत। कारण हे जे तुम्ही हँडल बघू शकता, तुम्ही जे अकाउंट बघू शकता देवेंद्रजी फडणवीस यांचं आहे, त्यांनी स्वतः टाकलं होतं। त्यांनी कधी टाकलं होतं? ते 28 मार्च रोजी टाकलं होतं व त्या संदर्भात माहिती आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार। त्यानंतर पीक विम्याचे सुद्धा पैशाबद्दल माननीय कोकाटे यांनी सांगितलं होतं। त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।